रिपोर्ट। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो। पण राज्यात सध्या 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे आता हा पूजेचा मान नेमका कुणाला द्यायचा असा पेच मंदिर समितीपुढे आहे। या संदर्भात चेंडू आता मंदिर समितीने विधी आणि न्याय विभागाच्या कोर्टात टाकलाय। पाहूया याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदे की अजित पवार? कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा नेमके कोणते उपमुख्यमंत्री करणार असा पेच सध्या विठ्ठल मंदिर प्रशासनासमोर उभा राहिलाय। पंढरपुरात आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे। पण सध्या राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करायची याची विचारणा आता मंदिर समिती थेट विधी आणि न्याय विभागाकडे करणार आहे। मंदिर समितीच्या बैठकीत याबाबत नुकतीच चर्चाही करण्यात आली। उपमुख्यमंत्र्याला बोलवायचं हा निर्णय मंदिरे समितीवर आहे। यासाठी विधी व न्याय विभागाला आम्ही पत्र पाठवत असतो की या वर्षीची एकादशी ही 2 नोव्हेंबरला आहे। मग त्यांच्याकडून आम्हाला सूचना येते की आपण या उपमुख्यमंत्र्यांना जाऊन निमंत्रण द्या। तसं त्या पद्धतीने आम्ही त्यांची सूचनेप्रमाणे आम्ही जाऊन उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत आहोत। महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते। मात्र त्यावेळी फडणवीसांनीच कार्तिकीला विठुरायाची महापूजा केली होती। मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कुणाला महापूजेचा मान मिळणार, 2 नोव्हेंबरला कुणाच्या हस्ते विठुरायाची पूजा पार पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।